च्या सोबत आहेत. चला विजेच्या तारेला जर बॉल लागला आणि त्याच्यानंतर जर क्षेत्ररक्षकांनी कॅच पकडली तर फलंदाज आउट दिला जाईल. जर विजेच्या तारेला बॉल लागून सीमारेषा बाहेर गेला तर चौकार षटकार जो काही डिसिजन असेल ते पंच देतील. डेड बॉल घोषित केला जाणार नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. श्रीकृष्ण स्टार्स वाशिगाव आयोजित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतोय. 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 50,000 व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 12,500 व आकर्षक चषक. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर दिला जाईल. राईट आर्म राऊंड द विकेटने थोडीशी वेगळी रणनीती आता अक्षय कोळीच्या विरोधामध्ये जितू करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगच्या वरनं बॉलला धाडून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. या ओव्हरचा दुसरा चौकार येत असताना निकेत स्मृती शहाबाज या टीमसाठी. टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती जितू आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट अक्षय कोळी यांच्यासाठी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. सुरेश यादव कदाचित रोहित पुजारी होते आणि रोहित पुजारीकडनं झेल सुटणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज क्रमांक पहिला मोठा धक्का लागलाय निकेत स्मृती शहाबाज या टीमला आणि तब्बल 11 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. मोठा धक्का. निकेत स्मृती शहाबाज संघ थोडासा आता दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का लागलाय टीम शहाबाज टीमला. त्याचबरोबर सन्माननीय राजू शिंदे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राजू शिंदे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. या ओव्हरमधला अजूनपर्यंत शेवटचा एक बॉल शिल्लक. चला फलंदाज लगेच रेडी ठेवायचं प्लीज विनंती करतोय. शाबास टीम. राजू शिंदे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय अरुणजी सुतार साहेब समाजसेवक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजू शिंदे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. निखिल आला नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती. चला गोलंदाज तयार होतोय जितू. जितून आतापर्यंत प्रभावित केलेला प्रत्येक मॅच मध्ये तो चांगली गोलंदाजी करत आलाय. रुद्रलेन महापे या टीमसाठी मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना त्यांची उपस्थिती भरपूर महत्वाची. या स्पर्धेला आलेल्या सर्व मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. प्लॅन मिस. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला संपल्याने पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 धावा 1 गडी बाद सदस्यती आहे टीम निकेत स्मृती शहाबाज या टीमची. चला गोलंदाजी मार्क वरती आता चंदन आपल्याला पाहायला मिळणारा वाशिगाव एन कडनं आपल्याला पाहायला मिळेल. चंदन अगदी 17 ते 18 वर्षाचा हा गोलंदाज आहे आणि या कमी वयामध्ये प्रभावित केलं या गोलंदाजाने. मोठमोठ्या फलंदाजांना मात्र थांबवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे.
गोलंदाज तयार होता. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चंदन राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. P2चं दुसरं षटक. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चला या वेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गुड लेंथ वरती. हा टप्पा पडल्यानंतर सरळ बॅटची एज लागली. एक सिंगल रन. स्ट्राईक रोटेट झालेली. या धावा थांबल्यात. आता धावा येत नाहीयेत. अक्षय कोहलीची जशी विकेट गेली ना तशा धावा याला बंद झाल्यात. आणि त्याचबरोबर राखीताईंचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. ओके चला गोलंदाज तयार होता. चंदन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर निखिला. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले गेला. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हॅलो चला रुद्र 11 महापे 4 ओव्हर पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 20 मिनिटाच्या अगोदर 20 मिनिटांनंतर तुमचा जर टाइम झाला तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावं लागेल. याची दक्षता घ्या. काही कठोर नियम आहेत. त्या नियमाचं तुम्हाला पालन करावं लागेल. चंदन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने प्रभावित केलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पॅकआउट पॉइंटला चाललाय. बॉल वेगानं अगदी गुदगुदल्या करीत बॉल सीमा पार आणि धाबा मिळत 4. चला गोलंदाज चंदन ज्याने प्रभावित केलं. वय वर्ष फक्त 17 ते 18. या गोलंदाजाचं अगदी कमी वयामध्ये प्रभावित करणारा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये रुद्र 11 महापे टीमकडनं खेळणारा हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला लागत नाहीये. प्रॉपर डायरेक्ट हिट जर झाला सर कदाचित फलंदाजाचं काम तमाम झालं असतं. फलंदाज बाद झाला असता निश्चितप्रमाणे. आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळतो आपल्याला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 17 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पॉवर प्लेचे 2 षटकं जवळ संपुष्टात येत आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. चंदन राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. निखिल यांच्यासाठी हा बॉल मात्र निर्धाव चेंडू. अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये चंदनने फक्त 6 धावा खर्च केल्यात. लाजवाब षटक पाहायला मिळालं चंदनचं. आणि अशा रीतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद सध्या निकेत स्मृती शाहबाज संघ. चला तर मी विनंती करतोय राखीताईंचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय. मी अरुण सुतार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राखीताई यांचा शुभ सन्मान करायचा. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. चला सन्मान या ठिकाणी केला जाईल. राखीताई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. समाजसेवक या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुण सुतार साहेब यांचे शुभ हस्ते या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपली उपस्थिती भरपूर महत्वाची होती. राखीताई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना आमच्या या व्यासपीठावरती त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संजूदादा यांचंही नुकतंच आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. चला गोलंदाजी मार्कवरती आता 3ऱ्या ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत. रुद्र महापे टीम यांचंही देखील कौतुक करावं लागणार आहे. त्यांचे टूल्समॅन सातत्याने आमच्या सोबत असतात आणि प्रत्येक जागेवरती हे टूल्समॅन आम्हाला दिसलेले असतात.
प्रकाश खऱ्या अर्थाने आपलं आम्ही सरचं स्वागत करतोय आणि प्रत्येक टीमचं प्रत्येक खेळाडूचं नाव आणि त्याचबरोबर त्यांचे काय रेकॉर्ड्स असतील ते आम्हाला सातत्याने खूप चांगल्या रीतीने सांगत असतात. अशा 12th मॅनची गरज आहे प्रत्येक टीमला आणि त्याचाही एक दिवस येईल तो नक्कीच रुद्र महापे टीमसाठी खेळेल. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पाहायला मिळतो. राईट आर्म द विकेट पहिला बॉल. चला पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक जितू. एक सिंगल रन. एका सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 18 या आकड्यावरती 18 रन स्कोर कार्ड वरती 18 धावा. एक विकेट आतापर्यंत गमावली निकेत स्मृती शहाबाज या टीमने आणि सातत्याने ही टीम दबावामध्ये आपल्याला दिसलेली आहे. ज्या ज्या वेळेस अक्षय कोहलीची विकेट लवकर गेली आहे ना त्यावेळेस निकेत स्मृती शहाबाज संघ थोडासा दडपणामध्ये आम्हाला सातत्याने पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा तेच चित्र या मैदानावरती पाहायला मिळते. शिवतीर्थ मैदान या वाशी गावचं. राईट आर्म द विकेट. यावेळेस खोलात टाकलेला हा बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी या ओव्हरमध्येही रन्स आलेले नाहीयेत. मागच्या ओव्हरमध्ये जरूर एक चौकार आला परंतु 7 धावा फक्त खर्च केला चंदनने आणि कदाचित कॅप्टनचा विचार असेल की जितू यादव नाही तर माझी चॉईस असणार आहे सेकंड ओव्हरसाठी चंदन. म्हणूनच अनिकेतला या ठिकाणी प्राचारण केले गेले तिसऱ्या ओव्हरमध्ये. समोर जो बॅटिंग करतोय फलंदाज निखिल थोडासा दबावामध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळले डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन. एका सिंगलच्या साह्याने मात्र थांबवले गेले. थ्रो देखील अगदी यष्ट्यांजवळ आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये कदाचित फलंदाज बाद झाले असे परंतु फलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. दोन्ही बाजूने मात्र चांगली रनिंग मिळून विकेट्स आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि जशी मात्र धाव घेण्याची संधी मिळाली त्या दोघांनी मात्र धाव जे सेकंड ती कंप्लीट केलेली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 20 रन्स 20 धावा धावफलकावरती. टायमर सुरू झाला. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचे आहेत आणि 20 मिनिटांनंतर जर तुम्ही 5वं षटक सुरू केलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सनपाडा एक्सप्रेस प्रमोदजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतात. प्रवीण दादा प्रमोद दादा आपण या. आपलं सरचे स्वागत आहे आणि प्रत्येक जागेवरती आम्ही आवर्जून प्रमोद दादा यांना आमंत्रित करत असतो कारण की लेजंड खेळाडू आहेत. ज्या ज्या ठिकाणी सनपाडा संघ खेळतो ना त्या त्या ठिकाणी प्रमोद दादा आपल्याला पाहायला मिळतील का तर ते टीमचे कोच आहेत आणि सातत्याने ही टीम आता नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत आलेली आहे. ओमकार टोंडपे एक नवीन उभारता सितारा या टीमला मिळाला. राईट आर्म द विकेट. चल यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. काउ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालेत परंतु जास्त नुकसान होणार नाही. या 2 धावा मिळतील. या 2 धावी बरोबर टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना आता जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती 22. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. द चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मधला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. याही ओव्हरमध्ये धावा अगदी कमी खर्च केल्यात अनिकेतने. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही टीम्स मात्र ताकदीच्या आहेत परंतु सध्या पांड जडा ते म्हणजे रुद्र महापे टीमचं. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला राईट आर्म ओव्हर द विकेट. चला यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिजनला क्षेत्ररक्षक धावतो. शॉर्ट फाईन लेगचा थांबवण्यामध्ये होईल अयशस्वी. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आला हा महत्वपूर्ण चौकार. निकेत स्मृती शहाबाज या टीमसाठी. टीमची धावसंख्या तब्बल 26. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं. अष्टविनायक डायमंड्स हे टीमचे संघमालक आहेत आणि भरपूर साऱ्या स्पर्धा अष्टविनायक डायमंड्स टीमचे या संघमालकाने जिंकल्यात. आणि त्याचबरोबर प्रमोददादा पाटील यांचं देखील नुकतंच आगमन झालं. सानपाडा एक्सप्रेस लेजंड खेळाडू आमचे सानपाडा गावाचे आणि भरपूर प्रतिनिधित्व केलं नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं. आणि त्याचबरोबर सन्माननीय अरुणजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अष्टविनायक डायमंड्स या टीमचे संघमालक यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अष्टविनायक डायमंड्स म्हटलं तर या प्रीमियर लीग मध्ये सातत्याने
चांगलं कामगिरी करणारा हा संघ आणि भरपूर साऱ्या ट्रॉफीज त्यांनी जिंकलेत. पुन्हा एकदा वाशीगाव एंड कडून आपल्याला चंदन पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 26-26. त्याचबरोबर धीरजजी भुईर यांनाही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वाशिगाव 11चे खंबे समर्थक. यावेळेस विकेट कीपरही चुकला गेला आणि दोन्ही पायांच्या मधनं हा बॉल अनिलच्या निघालाय. चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा चौकार निकेत स्मृती शहाबाज या टीमला मिळाला. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. नशिबाचा चौकार मिळाला. अनिल जाधव कडनं झाली आहे चूक. टीमची धावसंख्या आता धावफलकावरती लागली आहे 30. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन आणि चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि या 4थ्या षटकामध्ये आता पाहावं लागणारा चंदन यांच्यावरती मात्र प्रतिहल्ले होतील का? अरे की गतीमध्ये परिवर्तन, लेग कटर ही ओळख झाली आता चंदनची. चंदन आपल्याला दिसतो गोलंदाजीसाठी अगदी कमी वय वर्षाचा हा गोलंदाज ज्याने प्रभावित केला. यावेळेस एक पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर कडे मागणी जरूर केली. या लेग स्टिकच्या कदाचित बाहेर बॉल, परंतु पंच आता डिसिजन काय देतील. लेग स्टिकच्या वरनं हा बॉल निघून गेला. यस, पंचांचा इशारा आहे फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असणारा. ओके, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आता आला. हा व्हाईट बॉल. भरपूर वेळ घेतला पंचांनी. अगोदर पंच काहीच प्रतिक्रिया करत नव्हते की हा व्हाईट बॉल आहे, परंतु पंचांनी नंतर डिसिजन दिला हा लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. गोलंदाज चंदन तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती. चंदनने मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 2 बॉल टाकून झालेत. 6 धावा 2 बॉल मध्ये खर्च केलेत. ही मोठी विकेट असणार आहे का? मोठी ओव्हर असणार आहे का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून? यावेळी समोरच्या दिशेला लॉंग ऑन आहेत आणि खूप चांगला झेल जज केला. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. चंदनला मिळते पहिली सफलता आणि रुद्रलीन महापे टीमला मिळते दुसरी सफलता. धक्का क्रमांक 2 लागलाय निकेत स्मृती शहाबाज टीमला. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अरुणजी सुतार साहेबांना विनंती करतोय की सानपाडा एक्सप्रेस प्रमोददादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. प्रमोददादा पाटील यांचं सांगायचं झालं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये लेजंड खेळाडू आणि ज्यांनी भरपूर क्रिकेटची सेवा केलेली आहे असे आमचे लेजंड खेळाडू प्रमोदजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना अरुणजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीकृष्ण स्टार्स या स्पर्धेमध्ये दादांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मायेची शाल, प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सानपाडा एक्सप्रेस का हे नाव आहे. भरपूर वेगाने गोलंदाजी करणारे हे प्रमोद दादा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. चंदन पुन्हा एकदा तयार होतोय. नवीन आलेला फलंदाज ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय संताच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या आता धावफलकावरती पोहोचली तब्बल 38. आता चांगल्या स्थितीमध्ये निकेत स्मृती शहाबाज संघ पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा इशारा. ऑफ स्टंपच्या भरपूर हा बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. प्रेशरमध्ये थोडासा दबावामध्ये जरूर दिसतोय चंदन, कारण की हे षटक भरपूर महत्वाचं होतं. निकेश मोती शाबास टीमसाठी धावा येत नव्हत्या आणि स्ट्रायकर गोलंदाज या टीमचा त्याच्यावरती प्रहार करणं ही भरपूर महत्वाची गोष्ट होती. कारण की इथून जर या गोलंदाजावरती दबाव निर्माण करतोय तर शेवटच्या ओव्हरमध्ये निश्चितप्रमाणे जो कोणी गोलंदाज असेल त्याच्यावरती दबाव असणारा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. शरीराचा पेट घेत असताना गलीमधून एक क्षेत्ररक्षक येतो, तोपर्यंत एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली 40 धावा धावफलकावरती. लेग बायच्या माध्यमातून सिंगल रन असणारा ते टीमच्या खात्यामध्ये जाईल. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आम्ही विनंती करतोय श्रेय 11 सानपाडा टीमचे कॅप्टन आणि जय गणेश कुशल 11 सासवळी टीमचे कॅप्टन. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले का, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर आणखीन हा बॉल, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना रुद्र एलन महापे टीमचा हा गोलंदाज चंदन थोडासा दबावामध्ये दिसतोय. प्रभावित भरपूर प्रमाणामध्ये केलाय, परंतु जो कॅप्टनने विश्वास ठेवला या गोलंदाजावरती त्यावरती सार्थ ठरला नाही. या पहिला षटक खूप चांगलं टाकलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मात्र महागडा खर्च करत असताना धावा. गोलंदाज CR चंदन पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता, परंतु हा शेवटचा बॉल शरीराचा बीत घेतलाय आणि कदाचित दुखापत झाली. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये, फक्त पाणी घेऊन जा. आपण मिड इनिंग मध्ये नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अनिल जाधव आलात गोलंदाजी मार्क वरती. हॅलो चेक, हॅलो चेक. अनिल जाधव आले टीमचे कॅप्टन आहेत आणि भरपूर महत्वाचे खेळाडू आहेत या रुद्र एलन महापे टीमचे. भरपूर वर्ष या टीमकडनं खेळत आलेत अनिल जाधव आणि खूप चांगला संघ प्रस्थापित केला रुद्र एलन महापे टीम. त्यामध्ये आणखीन एक दर्जेदार खेळाडू अनिल जाधव, एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत या टीमचे. समोर बॅटिंगसाठी आपल्याला संता पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधनं आलेला एक षटकार पाहायला मिळाला ऑन साइडला. त्याच्यानंतर रन्स आलेला नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 41-41. पहिला बॉल, शेवटच्या ओव्हरचा पहिलाच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर संताच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. थँक्यू सो मच. पाणी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना द्यायचं प्लीज विनंती करतो आयोजकांना. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला अनिल जाधव आणि अनिल जाधव यांच्यावरती प्रतिहल्ला करत असताना पहिल्याच बॉल वरती संताने पाठवला बॉन्ड लाईनच्या बाहेर.
शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल भिरकावून दिला अनिल जाधवने. आपण पाहतोय अनिल जाधव यांच्यावरती प्रहार केलेत संताने. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना करत असताना आता 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु आता फिल्डिंग मध्ये व्यूहरचना पाहायला मिळते. कव्हर सिरीजला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, त्याचबरोबर लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो. ही 30 सर्कलच्या म्हणजे सीमारेषा लगत ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. अनिल जाधव कदाचित वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजाला तेच हवं असतं. वाईड यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर, जेणेकरून जे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये हा झेल निघून जाईल. पहिली रणनीती का आखली अनिलने. त्यावेळी शॉर्ट बॉल टाकला गेलाय आणि पहा थोडीशी चालाकी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये, जिथे अनिल जाधव जे आहेत ते एक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर लॉंग ऑफ विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा निकेत स्मृती शाबाद संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. टीमची धावसंख्या तब्बल 10 फलकावरती 49 रन स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अस्मित हा देखील एक चांगला खेळाडू आहे. रुद्र महापे टीमचा सतत तो पोहोचलाय. चला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत अस्मित आहेत त्या ठिकाणी. गॅप मध्ये बॉल फरार झालाय, परंतु तिथे अडवण्यामध्ये यशस्वी झाले होते, परंतु त्याच्यानंतर पाहायला बॉल लागल्यानंतर पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर गेला आणि 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. निकेत स्मृती शाहबाज टीम 50 धावा दाफलकावरती लागल्यात. टोटल रन्स 53. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू सो मच डीजे. 53 धावा दाफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि डगआउट मधून तोच आवाज येत असताना निकेत स्मृती शाहबाज टीम कडनं गोलंदाज यार होतो राईट अप ऑफ द विकेटने अनिल. यावेळी समोरच्या दिशेला खेळलेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार, संताच्या बाटमधनं आलाय. आणखीन एक दर्जेदार फटका. तब्बल 10 फलकावरती धावा 57. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. भरपूर महागडा षटक अनिल जाधव. पण तो अनिल जाधव जरी गोलंदाजीमध्ये मार खाल्ला ना, तरी बॅटिंग मध्ये तो त्याच्या धावा कव्हर करतो. ही ओळख अनिल जाधवची. जर गोलंदाजी त्याच्याकडनं चांगली होत नाही ना, तो बॅटिंग चांगली करतो. टीमची धावसंख्या धावफलकावरती 57 धावा चांगल्या स्कोअर कडे वाटचाल करत असताना शेवटचा बॉल ही भिरकावून दिला, परंतु विजेच्या तारेला बॉल लागलाय आणि खऱ्या अर्थाने हे फलंदाजाचं बाडलाकच म्हणावा लागणार आहे. कारण की निश्चितप्रमाणे ती 3री धाव घेताना फलंदाज बाद झाला. निश्चितप्रमाणे हा षटकार होता आणि हा षटकार जर लागला असता तर मित्रांनो चांगल्या स्कोअर कडे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे, पॅनलाइज केलं गेलं. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. चला राहुल राठोड आपण जायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हर्षल मडवी आणि ओमकार टोनपे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमने सामने एका बाजूला असणार आहे सानपाडा संघ, दुसऱ्या बाजूला सारसोळे संघ पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील सेकंड मॅच आणि जाऊया आपण राहुल राठोड यांच्याकडे. हॅलो. चला धन्यवाद. 2 नवी मुंबईतील मातंबर संघ, एका बाजूला श्रेया इलेव्हन सानपाडा तर एका बाजूला जय गणेश इलेव्हन सारसोळे. टॉस इथे झालाय.
सानपाडा टीम श्रेया 11 सानपाडा. ओमकार प्रथम टॉस तू जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा काय करायचंय? ओमकार फार कमी वयामध्ये उघडून गेलाय. ऍज अ ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतोय प्रमोद दांडाच्या नेतृत्वाखाली. कसं वाटलं ओमकार? टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करायचंय. कुशल 11 सारसोळ टीम नवी मुंबईमध्ये एक मातंबत संघ म्हणून गणला जातो. त्यांच्या बरोबर काही गेम प्लॅन असेल? गेम प्लॅन तर नक्कीच असेल आणि चांगली टीम आहे तर आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. चला ओमकार, कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 10 तर रोखण्याचा प्रयत्न. शुभेच्छा आहे सारसोळ टीम तुमच्यापर्यंत येतो. पहिला राहुल, एक प्रश्न आम्हाला ओमकारला विचारायचा. ओमकार, सध्या चांगला परफॉर्मन्स होतोय अंडरम क्रिकेट आणि त्याचबरोबर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगली बॅटिंग होते. संपूर्ण श्रेय निश्चितप्रमाणे तुझ्या सरावाला जातोय, पण टीम मध्ये प्रमोद दादा आहेत आणि प्रमोद दादा कशा प्रकारे तुला मार्गदर्शन करतात? नक्की सिनियर प्लेअर आहे, त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. फक्त मलाच नाही, बाकी जेवढे यंगस्टर्स आहेत टीम मध्ये त्यांना त्यांचे जे बॅक करतात प्लेयर्सला तेच खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच खेळतोय. ओके, थँक्यू. चला हर्षल दादा तुमच्याकडे येतो. पहिल्यांदा बॅटिंग करायची, कसं वाटलंय आमचं आयोजन? पहिल्यांदा बॅटिंग करायची, किती बनवणार? आणि प्रवीण दादाचे आयोजन, वाशीगाव 11 टीम श्रीकृष्ण स्टारचे आयोजन कशा रीतीने तुम्ही अनुभवताय? आयोजन तर नक्कीच चांगलं आहे आणि या नवी मुंबईत कमीच ग्राउंड आहेत का तिथं फुल ग्राउंड खेळायला भेटतं. 360 ग्राउंड आहे ते. एकदम क्रिकेट जेवढे प्लेयर आहेत त्यांना चांगली संधी आहे ते चांगला परफॉर्मन्स करायची. जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू आम्ही. दादा अनेक स्पर्धा तुम्ही खेळलाय, या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पहा, खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. बॅटिंग करायचं, किती रन बनवणार? आणि ओमकार टोनपे यांचा हा चांगला संघ प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळायचा आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही त्यांच्याही बरोबर खेळलाय. आत्ताचं गेम प्लॅन आणि अगोदरचं गेम प्लॅन, आता काय गेम प्लॅन असेल? लास्ट मॅच झाली आमची, तुम्ही बघितली असेल नेरूलला. चांगला 79 वाटते त्यावेळी दिलेल्या आम्हाला, मी चेस केलेल्या. तर आमचा चांगला कॉन्फिडन्स आहे. जर तशीच बॅटिंग झाली तर आम्ही कुठलाही सामना जिंकू, किती टार्गेट दिलं तरी. बॅटिंग चांगली झाली पाहिजे, सर्वांचं परफॉर्मन्स झालं पाहिजे. चला शुभेच्छा आहे दादा, खूप चांगला उल्लेख केलाय. त्यांच्याही बरोबर आमचा लढा झालाय. टॉस इथे झालाय, टॉस जिंकलाय. श्रेया 11 सानपाडा टीमचे कॅप्टन ओमकार टोनपे या खेळाडूने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. कुठेही न जाता मॅच चुरशीची सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय या मॅचची संपूर्ण कहाणी. आणि आमचे जवळचे मित्र, पहिल्यांदाच त्याच्या बरोबर भेट झाली समालोचन क्षेत्रामध्ये. जो समालोचन पहिल्यांदा मला भेटलाय आणि त्यांच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळालाय. ओव्हर टू रोहित बोपी सर. धन्यवाद. चला धन्यवाद रोहित सर. समालोचन करत असताना मित्रांनो, ज्या समालोचनाबरोबर पहिल्यांदाच भेट झाली, ज्यावेळेला मी समालोचनाला सुरुवात केली आणि ज्या समालोचनाबरोबर माझी पहिल्यांदाच भेट झाली, असे आमचे जवळचे मित्र, खूप जवळचे मित्र म्हणता येणार. रोहित बोपी सर, भले कॉन्टॅक्ट त्यांच्या बरोबर नाही आहे, परंतु सगळ्या काही गोष्टी भले डोळ्याने न पाहता आम्ही या सगळ्या तुम्ही पाहू शकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या काही माहिती त्यांच्या मिळत असतात. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स घेऊन जातोय. मी राहुल राठोड तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतोय. आपण पाहतोय श्रीकृष्ण स्टार आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सध्या पाहताय. स्पर्धेला सुरू होण्याआधी गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गौरी नारायणी नमोस्तुते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानाची आराध्य दैवत राजेश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो करेच धर्म ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानते मराठी, आमुच्या नसा नसात स्पंदते मराठी. आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या रक्तामध्ये आहे मराठी, आमुच्या रक्तामध्ये आहे मराठी. आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, सर्व क्रीडा रसिक, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पहिला आवाज तुम्हाला खूप चांगला ऐकायला मिळाला. रोहित बोपी सर, ज्या समालोचनाने खऱ्या अर्थाने आज तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. बॅक टू द क्रिकेट. पहिलाच बॉल कट केलाय, बॉल वेगाने चाललाय खप पॉइंटला.
बॉल वेगाने चाललाय, त्याच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक धावताय, पकडताय, परंतु बॉल पकडण्यामध्ये यश मिळालाय. 2 धावाच्या बरोबर रुद्र 11 महापे. 2 धावांची पेनल्टी आहे टीम निकेश मूर्ती शहाबाज फरान अँड कंपनी. मगाशी फरानचा उल्लेख केला, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने अनेक क्रिकेटच्या स्पर्धा, लेदर बॉलच्या स्पर्धा असू द्या, अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवलाय, असं फरान चौधरी. दिसायला शांत आहे मित्रांनो हा खेळाडू, आज अनेक स्पर्धा त्याच्याही माध्यमातून आपण पाहत असतो. इथे पहा, कट घेतल्यानंतर मॅचची कडा मी पाहू शकाल. कॅचेस इन द मॅचेस, झेल किती महत्वपूर्ण असतात मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकाल. झेल निसटल्यानंतर पहिले षटक सध्या सुरू आहे. मगाशी प्रमोद पाटील उपस्थित होते, त्यांचाही उल्लेख झाला. गेले कित्येक वर्ष या खेळाडूने अनेक स्पर्धा आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर प्रमोद पाटील पमॅनाना सानपाडा एक्सप्रेस का मला म्हणतात. आज क्रिकेट नव्हे, अनेक माणसं जिंकण्यामध्ये यश मिळालंय. त्याने उल्लेख केला मित्रांनो, शांताराम आपण कितीही फॉर्म मध्ये असू द्या, आपले पाय हे नेहमी जमिनीवर असले पाहिजे. कारण जगातील सर्वात उत्कृष्ट गणला जाणारा विराट कोहली तब्बल 19 वर्ष रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वरती तो खेळतोय, एकही फायनल पद त्याने जिंकलं नाही आहे. चांगला उल्लेख प्रमोद पाटील त्यांच्या माध्यमातून मिळालाय. चला वळतो बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 6 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या सुरू असताना अठ्ठावन्न धावांचा बहाडला करायचा. 6 धावा धावफलकावरती आहे. सध्या पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. जेल निसटल्यानंतर संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं होणार का याची आपल्याला प्रात्यक्षिक पाहू शकाल. यावेळेला फटका चांगला आहे, इनसाइड आउट खेळलाय, थ्रू द कव्हर खेळलाय, बॉल एक टप्पा घेत, बॉल सीमा पार, आणखीन एक चौकार आलाय, धावा मिळत आहे 4 आणि आलाय चौकार. थँक्यू डीजे. रोहित पुजारी गेले कित्येक वर्ष याही खेळाडूने कमी वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. रोहित पुजारी वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे, आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आज अनेकांना घाम फोडलाय. जेल निसटल्यानंतर संधी मिळाली आहे, ते संधीचं सोनं आपण सध्या पाहत आहे. 10 धावा धावफलकावरती आहे. दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 58 धावांचा बहाटला करायचंय. मगाशी रोहित सरांनी उल्लेख केला, गेले 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या रुद्र 11 महापे या टीमने खूप चांगला प्रात्यक्षिक पाहायला मिळालाय, खूप चांगला प्रयत्न केलाय आणि इनफॉर्म आहे. सध्या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चांगली मेहनत, चांगला स्ट्रगल या टीमने केलाय. 10 धावा धावफलकावरती आहे. सध्या पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेला फटका चांगला आहे, टाकावा झालाय, ऑन साइडला बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेत, बॉल सीमा पार आणि धावा मिळत आहे 4. थँक्यू डीजे. फटका चांगला होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी रडार मध्ये होता. पॉवर प्ले सुरू आहे. जेल निसटल्यानंतर पहा किती काही चुका भोगदाव्या लागतात, त्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहताय. चुकी निर्माण झाली, संधी मिळाली, त्या संधीचं सोनं होतोय. रोहित पुजारी अगदी बरसलाय, डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला खेळलाय, आणखीन एक गॅप निवडलंय. सुईमधून धागा कसा काढावा, बॉलला गॅप मधून कसा काढावा, या रोहित पुजारीच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, बॉल सीमा पार. थँक्यू डीजे. 18 धावा धावफलकावरती आहे.
थँक्यू सो मच डीजे मास्टर, तुमचंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. 18 धावा धावफलकावरती आहे. 58 धावांचा पहाटला करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित पुजारी नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. चला पंच परमेश्वर, गुरुनाथ सर, पंच बिरजू सर, प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांचा कालावधी आहे. 20 ओव्हर 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपले नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. हा नियम सर्वांसाठी लागू आहे. ऑनफिल्ड अंपायर राकेश भोईर सर, हा निर्णय सर्वांसाठी लागू असेल याची दक्षता घ्या. तब्बल 4 मिनिटांचा खेळ संपलाय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक हाताळलंय. जवळपास चांगली गोलंदाजी झालेली आहे. चांगल्या मिनिटांमध्ये हाताळण्यात आलेली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 18 धावा धावफलकावरती आहे. थोडा महागडे ठरलाय. सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा चेंजेस होतोय. ओव्हर नंबर 2 परिवर्तन झालंय. मंदार आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. मंदारचा पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे. पंच बोलतायत व्हाईट बॉलची सांगता होती. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हर सध्या सुरू असताना ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे. 19 धावा धावफलकावरती 58 धावांचा पहाटला करायचा आहे. इथे पुन्हा चांगला बॉल आहे. याही वेळेला दिशा खराब आहे. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. शरीरापासून भरपूर दूर आहे. पंच राकेश भोईर सर आमच्यापर्यंत वळतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल बरोबर एक्स्ट्राच्या जोरावरती टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती 58 धावांचा पहाटला करायचा आहे. सुरुवातीला पहिलं षटक संपलं. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू असताना स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पडल्यानंतर बॉल विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतला. बीट केलाय. यावेळेला रन मिळणार नाही. पहिल्याच बॉल वरती बीट केला. 20 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना 58 धावांचा पहाटला करायचा आहे. चांगली गोलंदाजी सांगता येते. चांगल्या बॉलरची स्पिचिंग होती. यावेळेला फुल टोस आहे. चुकीला अजिबात माफी नाही आहे. फुल टोस आहे. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला अजिबात माफी नाही. बॉल सीमा पार आलाय. षटकार. थँक्यू डीजे. क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. फुल टोस होता. गोलंदाजाला फुल टोल भरावा लागलाय. चुकी निर्माण झाली. त्या चुकीचा भूदंड भरावा लागेल. फटका अगदी रडार मध्ये होता. स्लॉट मध्ये होता. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. टायमिंग बेमिसाल होता. बॉलर तयार. इथे पुन्हा चांगला बॉल. यावेळेला चांगला बॉल आहे. चांगल्या रिदमनं बॉल पडलाय. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय. चांगला अँगल म्हणता येईल. चांगल्या बॉलची स्पिचिंग होती. चांगला अँगलला बॉल गतीने बीट केलाय. धावसंख्या धावफलकावरती माझ्या बरोबर आशिष जुडलाय. 26 धावा धावफलकावरती आहे. 58 धावांचा पहाटला करायचा आहे. सध्या दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे आणखीन एक चुकी झाली. आणखीन एक बॉलला उडवला. यावेळेला लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका. ठोकाडी झिंग. थँक्यू डीजे. 6 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. 32 या आकड्यावरती हल्ला बॉल केलाय. या खेळाडूनेही इम्प्रेस केलाय. सुरेश आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल सलाय मिडॉनला प्रोटेक्शन आहे. सिंगल घेण्याचा मानस. सिंगल ही कंप्लीट होते. सिंगल बरोबर 1 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. शेवटचा बॉल सध्या शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू असताना अखेरचा बॉल शिल्लक आहे. 58 धावांचा पहाटला करायचा आहे. उष्णताचं प्रमाण जास्त प्रमाणे वाढलाय आणि या दोन्ही फलंदाजाने इम्प्रेस केलाय. बॅटिंगच्या जोरावरती वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. यावेळेला पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. त्या खाली फिल्डर. आता चुकी होणार नाही आहे. टिपले झेल. संपले रोहितचा खेळ. रोहित गॉन गॉन. विकेटचं बटन.
विकेटचं बटन, पहिला मासा जाळ्याला अडकलाय. 32 धावा धावफलकावरती आहे, 33 धावा धावफलकावरती आहे. 58 धावांचा पहाटला करायचाय. 12 बॉलचा खेळ सध्या संपलाय. 1 विकेटचं नुकसान झालंय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. जय गणेश, कुशल 11 सारसोळे, त्याचबरोबर श्रेया 11 सानपाडा, तेजस पाटील, प्रमोद पाटील, आकाश बनसोडे, कृष्णा जयस्वाल, ओमकार टोणपे या सगळ्या खेळाडूंचा समावेश प्रमोद पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. भरत वाडवाल असेल, या भरत वाडवालनेही खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये आणलाय. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती, वन ऑफ द बॅटिंगच्या जोरावरती आज अनेकांना घाम फुटलाय. नेक्स्ट मॅच मध्ये तोही खेळाडू सुनील निकम असेल, इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 58 धावांचा इथे पाठलाग करायचा. बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 33 धावा सध्या धावफलकावरती आहे. आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 25 धावांचं इक्वेशन आहे. जिंकण्यासाठी 18 बॉल 25 धावा. रोहित सर, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती झालेले आहेत. 6 बॉलमध्ये 6 धावा या मैदानावरती डिफेंड झालेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 10-12 धावा या चेसिंग सुद्धा झालेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 19 करायच्या होत्या, त्याही धावा चेसिंग झाल्यात. परंतु 18 बॉलमध्ये 25 करायचा आहे. काय होणार, काय बिघडणार? सामना चुरशीचा झालाय. 18 बॉल 25 धावांचं इक्वेशन आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन झालंय. स्वतःचं दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी जहा आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये कॅप्टन फरहान चौधरीने पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय. सुरुवातीला महाग न ठरला, 18 धावा त्याने खर्च केल्या, त्याच्याही नंतर भरोसा दाखवलाय. ही चांगली कॅप्टनशिप म्हणता येणार. जहाचा पहिलाच बॉल हुक केलाय आणि विकेट्स बुक केलाय. टिपले झेल, संपले खेळ. विकेटचं बटन. थँक्यू डीजे. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. ज्या विकेट्सची गरज होती ती विकेट्स मिळाली जाते. रोहित पुजारी सारखा, सुरेश सारखा बलाढ्यवान खेळाडू अगदी तंबूच्या आश्रयाला परतलाय. 17 बॉल आणि 25 धावांचं इक्वेशन आहे. चला प्रमोद दादा, खेळाडूसाठी कक्ष दिलेले आहेत आमच्या व्यासपीठाच्या बरोबर राईट साईडला. ओमकार टोनपे, तुम्हाला खेळाडू कक्ष दिलेला आहे. त्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचं, याची दक्षता घ्या. जशी मॅच संपेल 17 बॉल आणि 25 धावांचं इक्वेशन आहे. यावेळेला फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल, प्रॉपर टायमिंग जुळलाय. क्या बात आहे. बॉल आल्या अगदी स्लॉट मध्ये होता, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. आलाय षटकार. काय हल्ला बोल केलाय, आक्रमण केलाय. आल्या वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने आपलं खातं ओपन केलाय. यावेळेला चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस. चांगल्या टप्प्यावरची बॉल हाताळलाय. अनिकेत आलाय. खऱ्या अर्थाने याही खेळाडूने प्रभावित केलाय. यस, NMTCच्या नियमानुसार ही स्पर्धा साकार होते. अगदी बरोबर आहे. खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत आहेत. तोच खेळाडू मैदानामध्ये खेळेल. त्या सगळ्यांची यादी, त्या सगळ्यांची माहिती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, लिस्ट आहे. याही वेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टायमिंग याही वेळेला प्रॉपर जुळलाय. बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय. आणखीन एक धमाका अनिकेतच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 6 आणि आलाय षटकार. अनिकेत नावाचं वादळ आल्यापासून बरसलाय. अनिकेत नावाचं वादळ आल्यापासून तुटून पडलाय. हल्ला बोल केलाय. या खेळाडूने खऱ्या अर्थाने प्रभावित केला. रुद्र 11 महापे या टीमच्या पाठीचा कणा कोणाला म्हणतात? वन ऑफ द हिटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे
प्रभावित केला या खेळाडूने. बॉलर तयार, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, टप्प्याचा वापर चांगला होतोय, शरीराचा वेध घेतलाय, रन मिळणार नाही. 1-13 तो 1-13, चांगलं कॉम्बिनेशन पाहताय. पहिला बॉल डॉट षटकार. या सगळ्यांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझ्या बरोबर आशिष जुडलाय. खूप चांगली स्कोर कार्डाची भूमिका आपण त्यांच्याही माध्यमातून पाहताय. धवलकावरती आपण धावा पाहताय 45 धावा सध्या पाहताय. इथे देखील चांगला बॉल, पिचिंग चांगल्या प्रकारे होती, चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. इथे रन मिळणार नाही. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनवलेल्या आहे 45. 58 धावांचा पहाटला करायचा आहे. 58 धावांचा डोंगर तुम्हाला उभारायचा आहे. 45 धावा धवलकावरती आहे. जिंकण्यासाठी 12 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. कशा रीतीने चेसिंग होणार, कशा रीतीने डिफेंडिंग होणार, जाऊया. एका संगीताने मन तल्लीन होतं मी असं ऐकलंय. आणि माझ्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये डीजे मास्टर जुडले. थँक्यू डीजे. तर गणेश मडवी, गणेश दादा आपण व्यासपीठावरती या, आपलंही स्वागत आहे. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर, याही खेळाडूने अनेक कित्येक रेकॉर्ड आपल्या नावी केलाय. गणेश मडवी दादा, आपण असंही विनंती करतोय आपणही व्यासपीठावरती या, आपलंही स्वागत आहे. क्रीडानगरीमध्ये वन ऑफ द लिजंड क्रिकेटर आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट, सारसोळी गावाचं नाव ज्या खेळाडूने 7 समुद्रापलीकडे नेलाय. आणि गणेश मडवी आपण या, आपलंही स्वागत आहे. आपला स्वागत इथे होतोय. आपला सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केले जाणार. प्रवीण दादा यांचे जवळचे मित्र आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. तर अक्षय पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचा आहे. अक्षय पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचा आहे. गणेश मडवी दादांचा इथे सन्मान इथे होतोय. प्रेमाचं प्रतीक, मायची उपदार शाल आणि क्रिकेटावरचं प्रेम देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जातोय. गेले कित्येक वर्ष या खेळाडूने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती खूप चांगलं क्रिकेट त्या खेळाडूने खेळलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. आज नवी मुंबई सारसोळी गावाचं नाव ज्या खेळाडूने 7 समुद्रापलीकडे नेलाय, असं ते त्यांचा सन्मान इथे होतोय. नाऊ बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 12 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 61. ना 46 धावा धवलकावरती आहे. आशिष माझ्या बरोबर जुडलाय. खोलवर टप्प्याचा बॉल पहा, चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, परंतु 2 धावा मिळत आहे. अपीलला अगदी खारीज केलंय. स्ट्रॉंग अपील होती, अपील मध्ये उत्साह होता. फरान थोडासा कॉल करतोय. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 48 धावा धवलकावरती आहे. चला, 10 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी येणारे 10 बॉल आणि 10 धावा तुम्हाला करायच्या आहेत. अठ्ठेचाळीस धावा धवलकावरती आहे. इथे हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय. बॉल चाललाय कव्हरला. बाकूट पॉइंट. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावताय. फिल्डिंग चांगली होती. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. रुद्र 11 महापे या टीमच्या आता 8 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 9 आणि धावा करायच्या तुम्हाला फक्त आणि फक्त 8. 9 बॉल 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथे पहा, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा मानस. सिंगलही कंप्लीट होते. चिकी सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 51 धावा. 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल 7 धावा. नेक्स्ट मॅच ओमकार टोनबे. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा कालावधी तो तुम्हालाही असेल. 4 ओव्हर मध्ये 20 मिनिटांच्या पेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घेतलात तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा नियम सर्वांसाठी लागू आहे. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवशीपर्यंत म्हणजे फायनल पर्यंत तो नियम लागू असेल, याची दक्षता तुम्ही घ्या. पंच परमेश्वर ऑनफिल्ड अंपायर राकेश भोईर सर आणि त्याच्याबरोबर बिरजू भगत सर आणि त्याचबरोबर NMTC ची नियमाची यादी आमच्या बरोबर आहे.
लिस्ट, त्या लिस्ट मध्ये ज्या ज्या खेळाडूंची नावे आहेत तोच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकेल याची दक्षता तुम्ही घ्या. 7 धावांची आवश्यकता. बाची कडा घेऊन शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी. आणखीन एक विकेटचं बटन. आणखीन एक फलंदाज. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल जय गणेश कुशल 11 सारसोळी विराज तांडेल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने प्रभावित केलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे जय गणेश कुशल 11 सारसोळे विराज तांडेल. त्याच्या विरोधामध्ये भरत वाडवाल, ओमकार टोनपे. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहू शकाल कुशल 11 सारसोळे टीमचा संपूर्ण संघ आपण पाहू शकाल. 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फलकावरती आपण धावा सध्या पाहताय 51 धावा ऑन अ बोर्ड. जितू आलाय नवीन फलंदाज. इथे पहा आल्याला हुक करण्याचा प्रयत्न. कटरचा वापर झालाय. चांगल्या टप्प्याचा वापर. बॉल न विकेट किपरचा वेध घेतलाय. रन मिळणार नाही. बीट केलाय. थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. 51 धावा धावफलकावरती आहे. येणारी 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सकाळी उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि पहिली मॅच अगदी चुरशीची पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती आहे. सुरेश परतल्यानंतर, रोहित पुजारी परतल्यानंतर थोडा संघ अडचणीमध्ये दाखल झालाय. मॅच अजूनही ऑन आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही मित्रांनो. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. मॅच अजूनही ऑन आहे. काय होणार, काय बिघडणार. ओव्हर नंबर 5 मध्ये या संपूर्ण मॅचची जबाबदारी, या संपूर्ण मॅचचं चित्र या निखिलच्या खांद्यावरती दिले जाते. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. वॉट अ मॅच. सामना ऑन झालाय. सध्या अनिकेत आहे. या खेळाडूवरती भरपूर अपेक्षा आहेत. टीम रुद्र 11 महापे या टीमच्या खऱ्या अर्थाने या खेळाडूने प्रभावित केलाय. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. निखिल आलाय. वन ऑफ द यंग टॅलेंट. निखिलच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते. निखिलचा पहिलाच बॉल लाहू केलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिलाय. अनिकेतच्या बॅट मधून सामन्याला कलाटणी आणणारा फटका आलाय. बॉल सीमा पार आलाय. षटकार. आता एका धावेची आवश्यकता. 5 बॉल 1 धावेची गरज. अनिकेत जोपर्यंत असेल रुद्र 11 महापे टीमच्या आशा पल्लवित असतील. या खेळाडूने खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये आणलाय आपलं नाव. या खेळाडूने आज खऱ्या अर्थाने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती इम्प्रेस केलाय. 5 मध्ये 1 फटका चांगला आहे. कव्हरला खेळलाय. बॉल लॉग ऑफला अगदी वेगानं. बॉल सीमा पार. अनिकेतच्या बॅट मधून हा विजयी चौकार. काय खेळ केलाय. या अनिकेतने सध्या प्रभावित केलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नाव आहे संघ अडचणीमध्ये होता फिनिशर मॅन. रुद्र 11 टीमचा बॅकबोन, रुद्र 11 महापे टीमचा पाठीचा कडा कोणाला म्हणतात. अनिकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. खऱ्या अर्थाने प्रभावित केलाय. सकाळी बरोबर 9:30 वाजता तो उपस्थित होता. तर कुशलदादा मडवी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे परिधान होतोय. अनिकेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सकाळी बरोबर 9:30 वाजता हा खेळाडू उपस्थित होता. खूप चांगली बॅटिंग आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चर्चेमध्ये आहे.
चला ओमकार टोनपे अँड आर्मी, प्रमोद पाटील अँड कंपनी, चला लगेच फिल्डिंगचा ताबा घ्या. सानपाडा एक्सप्रेस, ओमकार टोनपे, प्रमोद पाटील, तेजस पाटील, भरत वाडवाल, सुनील निकम, सगळ्या खेळाडूंचा समावेश. चला तेजस दादा, मी अनिकेत कडे येतो. अनिकेत, संघ अडचणीमध्ये होता,